हॅलो, कसे आहात सर्वजण? आशा आहे मस्त असाल, खुश असाल. तर आज विषय घेऊन आलो आहोत मुलांचा. बरं मला सांगा, कुणाकुणाचे पाल्य म्हणजेच मुलं मोबाईल घेत नाहीत बरं? सर्वांनी हात वर करा म्हटलं तर एकाचाही हात वर येणार नाही, बरोबर ना? कारण बदलत्या काळानुसार जगही बदललं. कशामुळे? तर यात बऱ्याच गोष्टी आहेत. त्यात मोबाईल हे तर एक मोठं कारण आहे. आमच्या बालपणी टीव्ही सुद्धा फारसा कुणाकडे पाहायला मिळायचा नाही. आम्ही टीव्ही पाहत बसलो तरी आई वडील ओरडत, "कार्ट्यांनो, करताय का अभ्यास?" तेव्हा शिक्षकही सांगत, टीव्ही फारशी पाहू नये, ते एक व्यसन आहे. बातम्या पाहणे, शिकण्यासारख्या 4 चांगल्या गोष्टी नक्कीच पाहू शकता, इतके मात्र म्हणत. शिवाय आमच्या बालपणी पडद्यावर छत्रपतींचे चित्रपट पाहण्यास मिळत. मुलांसोबत गल्लीबोळातील एक आणि एक शेतात कष्ट करून आलेल्या आया बाया आणि बापाई गडी सुद्धा चित्रपट पूर्ण होईपर्यंत बसत. माझा राजा कसा होता जाणून घेण्याची आवड आणि त्यांनी केलेल्या पराक्रमाचे चित्रपट पाहताना छाती गर्वाने फुलून येत. हळूहळू काळ बदलू लागला. लँडलाईन नंतर डब्बा फोन आणि त्यानंतर 10,000 पासून सुरू झालेले अँड्रॉइड मोबाईल. ह्या अँड्रॉइड मोबाईलचा पर्व सुरू झाला. मग काय सुरू झाला मोबाईलचा खेळ. केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर जन्माला आलेली पोरं सुद्धा मोबाईलच्या विळख्यात सापडले. आणि केवळ सापडले नाहीत, पुरेपूर अडकले गेले आहेत. बाळ रडले की शांत करण्यास मोबाईल, जेवत नसले की मोबाईल, दंगा करत असेल तर मोबाईल. एकंदरीत या सवयी मोठ्या प्रचंड प्रमाणात आता समाजात पाहण्यास मिळत आहेत. बरेच रील्समध्ये आपण पाहिलं आहे छोट्या मुलांना, मुलींना चित्रपटातील गाण्यावर थिरकताना. शिवाय काही मुलांचा वर्ग असाही आहे जो छत्रपतींचा इतिहास आपल्या बोबड्या भाषेतून सांगतात, तर कधी श्लोक आणि ओव्या बोलून दाखवतात. हो ना? सांगण्याचं तात्पर्य इतकंच की आपण दिलेल्या आपल्या पाल्याच्या हातातील मोबाईल हा त्याच्यासाठी काही चांगले ज्ञान देत आहे की आपण त्याला काही वाईट शिकवत आहोत का, किंवा तो काही वाईट गोष्टी शिकत आहे किंवा असेल तर ते आत्ताच थांबवलं गेलं पाहिजे. चंद्रासारख्या गाण्यांवर बालपण शिकवायचं की जिजाऊच्या पराक्रमांची गाथा सांगायची. गुलाबी साडी म्हणत म्हणत जशी एखादी चिमुकली छान डान्स करते आणि आपण तिच्यासाठी टाळ्या वाजवतो, तिची प्रशंसा करतो, तर एकीकडे तिला आपले श्लोक, छत्रपतींचे पोवाडे सुद्धा शिकवले गेले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? चला तर आज याला अनुसरून एक महत्त्वाचा विषय आहे. आत्ताच्या मुलांना वर्षभर वाढत्या शिक्षणाप्रमाणे सुट्टीत काही खास केले गेले पाहिजे. पूर्वी मुलांना शाळा संपली की मामाच्या गावी, आजीच्या गावी जात बऱ्याच मुलांसोबत खेळ खेळले जायचे. विहिरीत पोहायला शिकवलं जायचं. आपले ते खेळ बरेच लोप पावत चालले आहेत. त्यातलं मोठं कारण तर मोबाईल आहेच, हे आपण नाकारू शकतच नाही. तर यासाठी उत्तम मार्ग म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी तालुक्यात, जिल्ह्यात जिथे भरपूर खेळातील शिक्षण, प्रशिक्षण घेतले जाते, अशा समर कॅम्प्स असतात. तर अशा प्रशिक्षण ठिकाणांना समर कॅम्प्स म्हणतात. त्यांच्या संस्थेची नावं वेगवेगळी असू शकतात. तसेच आज मी लिहिणार आहे बळीराजा करिअर अकॅडमी, जी उन्हाळ्यात समर कॅम्प्स घेतात. श्री अजित अमृत जाधव पाटील सर यांचे संस्थापक आहेत.
बालसंस्कार शिबिर असतात. तुमच्या पाल्यासाठी बरेच उपक्रम राबवत असतात. शालेय सुट्ट्या सुरू झाल्या की यासाठी पोषक वातावरण असतं. कारण सुट्ट्या सुरू झाल्या की पाल्याच्या हातात मोबाईल द्यायचे की वेगवेगळ्या गोष्टींचे शिक्षण द्यायचे हे तुमच्या हातात आहे. बरोबर ना? यात बऱ्याच पद्धती आहेत. आळंदी आणि पंढरपूर ठिकाणी देखील बरेच ग्रंथ वाचन आणि मुलांना बालपणापासून भक्तिमय शिक्षण दिले जाते. तर समर कॅम्प्समध्येही बऱ्याच प्रकारच्या खेळांना प्रतिसाद दिला जातो. योगा, झुंबा, हस्तकला, पोहणे, चित्रकला, डान्स, हस्ताक्षर, अबॅकस, कराटे, तसेच चित्तथरारक खेळ, हॉर्स रायडिंग, वनभोजन, स्टेज डेअरिंग, हस्ताक्षर सुधारणा वर्ग, कबड्डी, स्टेज डेअरिंग, बुद्धिबळ, सैनिकी शिक्षण, ट्रेकिंग, रोप क्लाइम्बिंग, प्रेरणात्मक चित्रपट, प्रबोधनात्मक व्याख्याने, ॲथलेटिक्स, लाठीकाठी, बॉक्सिंग, भाषण संभाषण कौशल्य, लेझिम, ट्रेकिंग असे बरेच प्रकार आहेत जे केवळ काही खेळच शिकवत नाहीत, तर या सर्वांहूनही एक सुंदर आणि महत्त्वपूर्ण गोष्ट शिकायला मिळते. ती म्हणजे आजकाल लोप पावत चाललेली आपापसातील आपुलकी, प्रेम, भावना, संवाद, मैत्री. इथे राहिल्यावर किमान 100 ते 200 मुलं मैत्रीची भावना जवळून अनुभवतात. एकत्र खेळतात, एकत्र जेवतात, एकमेकांसोबत हसत खेळत दिवस काढतात. ना कोणती जात पात असते, ना कोणता उच्च नीच भेदभाव. एकच भावना असते, आपुलकीची, प्रेमाची, काहीतरी चांगलं करून दाखवण्याची. तर आताच्या मुलांना योग्य बालसंस्काराची गरज आहे, योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. आपलं पाल्य मोबाईलच्या आधुनिक जगाची माहिती घेत पुढेही गेलं पाहिजे. शिवाय आपल्या मातीची, आपल्या इतिहासाची, आपल्या महाराजांनी शिकवलेल्या विचारांनीही जाण्याच्या गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीही कमेंटमध्ये सांगू शकता. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी. जोडून राहा रायटर रुपाई आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त घ्या. सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद. चेंज. आता साइड टू साइड टर्न करायचा आहे. 1 प्रेस होते पूर्ण. 2 3 4 5 6 चेंज. दोन्ही 1 2 5